मायक्रो कंट्रोलरचा एक्सपेरिमेंट नंबर 1 आपल्याला करायचा आहे. तर बेसिकली पहिले तर मी सांगतो की काय करायचं आहे. तर हा आपला सॉफ्टवेअर एक्सपेरिमेंट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे की एका मेमरी लोकेशनपासून दुसऱ्या मेमरी लोकेशनपर्यंत डाटा कॉपी करायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल 20H पासून आपल्याला 40H पर्यंत डाटा कॉपी करायचा आहे नॉन ओव्हरलॅपिंगमध्ये आणि 20H पासून 25H पर्यंत ओव्हरलॅपिंग कंडिशनमध्ये आपल्याला कॉपी करायचं आहे. या एक्सपेरिमेंटचे 2 पार्ट आहे. हा पार्ट 1 आहे. तर बेसिकली पहिले मी एक्सप्लेन करतो काय करायचं आहे. तर समजा फॉर एक्झाम्पल हा माझा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये आपल्याला 10 मेमरी लोकेशन दिसतात 20H पासून 29H पर्यंत. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं याचा जो डाटा याच्यामध्ये काहीतरी डाटा असेल फॉर एक्झाम्पल इथं 2 आहे. ठीक आहे. तर हा 2 आपल्याला कॉपी करायचा दुसऱ्या मेमरी लोकेशनमध्ये जी लोकेशन आहे 40H पासून 49H पर्यंत. तर हा 2 इथं आला पाहिजे. त्याच्यानंतर खाली समजा काही 3 आहे इथे 3 आहे. ठीक आहे. हा 3 इथं आला पाहिजे. हे आपण कसं करणार? तर काय करणार सगळ्यात पहिले फॉर एक्झाम्पल हा 20H मेमरी लोकेशनवरती समजा एक पॉइंटर आपण अज्युम केला. ठीक आहे. सेम टू सेम 40H लोकेशनवरती पण आपण एक पॉइंटर अज्युम करणार. आपण काय करणार सगळ्यात पहिले हा पॉइंटर आहे. तर हा पॉइंटरचा डाटा 2 हा 2 आपण कॉपी करणार इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या 2ला आपण इन्क्रीमेंट करणार एका लोकेशन हा 2 येणार 3 वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर हा सिमिलरली हा जो पॉइंटर हा पण आपण इन्क्रीमेंट करणार. ठीक आहे. एकदा इन्क्रीमेंट केलं दोघंच्या दोघं पॉइंटर त्याच्यानंतर ही जी व्हॅल्यू ही पण आपण कॉपी करणार. असं आपण इन्क्रीमेंट करत करत आपण हे जे 10चे 10 लोकेशन आहे हे 10 लोकेशनमधून डाटा कॉपी करू शकतो दुसऱ्या 10 लोकेशनमध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी हा नॉन ओव्हरलॅपिंग आहे म्हणजे हा 20H पासून 29H पर्यंत आणि 40H पासून 49H पर्यंत हे जे दोघे डाटा हे ओव्हरलॅप नाही होते म्हणजे या दोन्ही लोकेशन ओव्हरलॅपिंग नाही होते. यांच्या दोघांचा संबंध नाही आहे. तर हे थोडंसं कम्पॅरेटिव्हली इझी पार्ट आहे. जो सेकंड वाला पार्ट आहे हा मी नंतर सांगतो. तर आपण याला करणार कसं याच्यासाठी हा बेसिकली हा कोड आहे. हा कोड मी पहिले एक्सप्लेन करतो पण पहिले आपण एक जी आपली फाईल आहे ID मध्ये ती फाईल बनवली. त्याच्यासाठी पहिले काय करायचं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. हे भरपूर लोकांना माहिती नाही अजून पण न्यू मायक्रोव्हिजन प्रोजेक्ट. त्याच्यानंतर आपण काय करणार एक फोल्डर बनवून घ्यायचं. तर मी डिस्क डी मध्ये एक फोल्डर बनवलेलं मायक्रो कंट्रोलर्स ऑलरेडी. त्याच्यामध्ये लॅब 1 नावाचं फोल्डर आहे आणि इथं मी प्रोजेक्टचं नाव देणार. माझं प्रोजेक्टचं नाव जे पण समजा ABC मी काही पण देऊ शकतो आणि याला एक्सटेन्शन द्यायची काहीच गरज नाही कारण की एक्सटेन्शन ऑलरेडी खाली येतं. ठीक आहे. याला मी सेव्ह करणार. याला सेव्ह केल्यानंतर आपल्याला हे विचारतं की आपल्याला कोणती आयसी यूज करायची. तर आयसी म्हणजे आपल्याला कोणते मायक्रो कंट्रोलर यूज करायचे. तर आपलं जे मायक्रो कंट्रोलर आहे त्याचं नाव आहे बेसिकली STD. त्याच्यामध्ये मी STD टाकलं सॉरी SST याच्यामध्ये प्लस करायचं आणि इथं एक मायक्रो कंट्रोलर येणार SST89X516RD2 हे सिलेक्ट करायचं आणि ओकेवर क्लिक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं एक स्टार्टअप फाईल कॉपी करायचं कधी विचारतं याला आपल्याला नो करायचं कारण की आपण एक्सटेन्शन .asm यूज करतोय. तर आपली स्टार्टअप फाईलची गरज आहे तर ऑलरेडी आपल्याला भेटून जातं याची आपल्याला गरज नाही. यस जरी केलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. ही स्टार्टअप फाईल नो केल्यानंतर आपण एक नवीन फाईल बनवणार. इथं मी क्लिक केलं. त्याच्यानंतर या फाईलला पहिले सेव्ह करून घ्यायचं म्हणजे आपल्याला नंतर प्रॉब्लेम होत नाही. याला सेव्ह कसं करणार जे पण आपल्या फाईलचं नाव आहे जसं की लॅब 1चा पार्ट A हा. ठीक आहे. पार्ट A .asm. आता हे जे एक्सटेन्शन आहे .asm हे फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला या एक्सपेरिमेंटसाठी .asm एक्सटेन्शनची गरज पडणार. याला मी सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर याला पहिले आपण टार्गेट फोल्डरमध्ये ॲड करायचं. याला कसं करायचं टार्गेट फोल्डरला ओपन करून सोर्स ग्रुपमध्ये एक ॲड एक्झिस्टिंग फाईल आहे याला क्लिक करून ही जी फाईल आहे आपल्याला ॲड करायची. याला क्लिक करून समजा ही फाईल आपल्याला इथं दाखवत नाही तर आपल्याला इथं ASM वगैरे सिलेक्ट करायला लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲड आणि क्लोज एवढं झाल्यानंतर आपण इथं आपला कोड पेस्ट करतो. ठीक आहे. तर मी 1 मिनिट. ठीक आहे. तर हा माझा कोड आहे. तर कोड पहिले मी एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिले हे जे आहे ही सगळं मी या बाजूचे जे ग्रे कलरमध्ये दिसते हे सगळं कमेंट्स बेसिकली कोड एक्सप्लेन करण्यासाठी. तर सगळ्यात पहिले ORG-000 ही एक नॉन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट आहे कोड स्टार्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर आपण काय करणार जो आपल्याला जे मी एक्सप्लेन केलं होतं जसं की हे इथं मी हे आणतो. ठीक आहे. तर मी इथे हे एक्सप्लेन केलं होतं की आपल्याला पॉइंटर्स लागणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मी काय करणार आपल्याला एक लूप रन करायला लागणार की आपल्याला 10 मेमरी लोकेशन कॉपी करायचे आहे. आपल्याला एक लूप रन करायला लागणार 10 मेमरी लोकेशनचं. तर मी काय करतोय R2 जे आपलं R2 रजिस्टर त्याच्यामध्ये 0AH म्हणजे AH म्हणजे काय AH हेक्साडेसिमलमध्ये डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं हेक्साडेसिमलमध्ये. तर याची व्हॅल्यू होतं 10 डेसिमल. ठीक आहे. आपण काय करणार हा लूप 10 वेळेस रन करतोय म्हणजे मी एक व्हॅल्यू स्टोअर करतोय 10 R2 रजिस्टरमध्ये. याला मी नंतर काय करणार डिक्रीमेंट करणार की जो माझा लूप आहे 10 वेळेस रन होतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करतोय R0 मध्ये 20H स्टोअर करतो. ठीक आहे. म्हणजे हा माझा पॉइंटर आहे बेसिकली 20H जिथून मला डाटा कॉपी करायचा. ठीक आहे. R1 मध्ये मी 40H लोकेशन स्टोअर करतोय. ठीक आहे. इमिजिएट डाटा ज्याच्यामधून हा माझा पॉइंटर आहे 40H तर जे आपलं डेस्टिनेशन फोल्डर आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी एक पॉइंटर स्टोअर करतो. त्याच्यानंतर एक लेबल म्हणजे काय आता लेबल ही जी DJNZ ही जी स्टेटमेंट आहे बेसिकली DJNZ म्हणजे काय डिक्रीमेंट अँड जम्प इफ नॉट 0. बेसिकली हा जो लेबल आहे
ज्या आपल्याला जो लूप रन करायचा लूप 10 वेळेस, तर हा लेबलवरती हा डीजेएन जर जम्प करणार याच्यासाठी हा लेबल. ठीक आहे. त्याच्यानंतर मूव्ह ए कॉमा @r0. तर मी काय करतोय, इथे मी लिहिलंय मूव्ह द व्हॅल्यू फ्रॉम ॲड्रेस पॉइंटेड बाय r0 इंटू द ॲक्युम्युलेटर ए. म्हणजे काय, जो r0 मध्ये जो ॲड्रेस आहे बेसिकली हा 20H, हा मी ॲक्युम्युलेटर मध्ये मूव्ह करतोय. त्याच्यानंतर सिमिलरली R1 म्हणजे 40H जो 40H जो ॲड्रेस आहे त्याच्यामध्ये जो डाटा आहे जो ए मध्ये मी स्टोअर केला आहे, कारण की r0 मध्ये जो माझा डाटा तो ए मध्ये आला. ए मध्ये जो डाटा आहे तो मी R1 मध्ये कॉपी केला. आता आपण थ्रू ए का यूज केलं, कारण की आपण दोन रजिस्टर मधून डाटा कॉपी करू शकत नाही, आपल्याला थ्रू ॲक्युम्युलेटर करायला लागतं. तर R0 मधला डाटा आला ए मध्ये आणि ए मधला डाटा आला R1 मध्ये, आणि R1 आपली बेसिकली काय 40H लोकेशन. ठीक आहे. तर आपण हे दोन स्टेटमेंट्स आपल्या बेसिकली कॉपी करताय, जो आपला डाटा 20H पासून 40H मध्ये कॉपी होत आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो, जो मी बोललो होतो की आपल्याला इन्क्रीमेंट करायला लागेल आपले दोन पॉईंटर. तर R0 जो आपला 20H आहे बेसिकली, हा मी इन्क्रीमेंट केला, आणि R1 म्हणजे जो आपला 40H बेसिकली तो मी इन्क्रीमेंट केला. ठीक आहे. आता आपण इन्क्रीमेंट केला, आता आपल्याला 10 वेळेस इन्क्रीमेंट करायचं, तर आपण 10 वेळेस कोड टाईप थोडी करणार आहे. त्याच्यासाठी हा जम्प स्टेटमेंट आहे. तर डीजेएनझेडचा फुल फॉर्म आहे डिक्रीमेंट, म्हणजे R2 ला डिक्रीमेंट करणार, आणि जर तो 0 नाहीये तर आपण लेबलवरती जम्प करणार. आता आपला R2 काय, R2 बेसिकली आपला 0AH आहे, म्हणजे 10 आहे, 10 डेसिमल आहे. तर आपल्याला 10 वेळेस हा डिक्रीमेंट होणार, आणि 10 वेळेस डिक्रीमेंट झाल्यानंतर याची व्हॅल्यू 0 होणार. जेव्हा याची व्हॅल्यू 0 होणार तेव्हा बेसिकली जम्प स्टेटमेंटची गरज नाही पडणार, कारण की आपल्याला इथे चेक होतोय जम्प इफ नॉट 0. तर आपला जोपर्यंत हा 0 होत नाही तोपर्यंत आपण लेबलवरती जम्प करतो. ठीक आहे. तर बेसिकली आपण एक एक डाटा कॉपी करतोय, हा पॉइंटर खाली खाली इन्क्रीमेंट करतोय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जोपर्यंत आपला R2 मधले जे 10 मेमरी लोकेशन 10 आपण इथं स्टोअर केलं, जोपर्यंत हा 10 0 होत नाही तोपर्यंत आपण हे इन्क्रीमेंटेशन करत करत डाटा कॉपी करत जातो. ठीक आहे. तर आता आपल्याला हा जो कोड आहे याचा आउटपुट कसं चेक करायचा, हा कोड सगळ्यात पहिले काय करायचं, सेव्ह करायचा. ठीक आहे. हा कोड सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथं बिल्डचं ऑप्शन येतं, हा बिल्डच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. बिल्डच्या ऑप्शनमध्ये आपल्याला बघू शकतो इथं एरर 0 आहे आणि वॉर्निंग पण 0 आहे, म्हणजे हा कोड आपला सक्सेसफुली बिल्ड झाला. त्याच्यानंतर काय करायचं, डिबग सेशनमध्ये जायचं. डिबग सेशनमध्ये स्टार्ट अँड स्टॉप डिबग सेशनमध्ये जायचं. ठीक आहे. याची आपल्याला लिमिट दाखवतो ओके हे की काय आपल्याला. त्याच्यानंतर ओके प्लेस केल्यानंतर हे डिबग सेशन येतं. ठीक आहे. आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्याला बघायचे, आपल्याला मेमरी लोकेशन बघायचे आहे. ठीक आहे. तर आपण व्ह्यू मध्ये जाणार. व्ह्यू मध्ये आपण इथं मेमरी विंडोमध्ये जाऊन आपल्याला मेमरी लोकेशन दिसू शकते. ठीक आहे. याला परत एकदा क्लिक करायला लागेल, मेमरी लोकेशन मेमरी 1. ठीक आहे. आता आपण बघू शकतो ऍड्रेस आपल्याला इथं टाईप करायचा. ठीक आहे. आपल्याला इथं ऍड्रेस टाईप करायचा D:20H. ठीक आहे. आता D का टाईप केला आपण इथं C पण टाईप करू शकतो. D म्हणजे डाटा लोकेशन, बेसिकली आपण आपल्याला डाटा बघायचा आहे, डाटा मेमरी बघायची, म्हणून आपण इथं D टाईप करतोय. जर आपण इथं C टाईप केलं तर आपल्याला इथं कोड मेमरी दिसणार आहे. आपल्याला कोड मेमरीशी घेणे देणं नाही सर, आपल्याला डाटा मेमरीशी घेणे देणं आहे. आपण D टाईप केलं. ठीक आहे. आता ही जी लोकेशन आहे D021, आता हे माझा D02 आहे, हा माझा 20 ॲड्रेस आहे, हा 21H आहे, हा 22H आहे, हा 23H आहे. आता मी इथे डाटा सेव्ह करतो. ठीक आहे. समजा मी 10 टाकला, इथे 11 टाकला, 12 टाकला, 13 टाकला. आता मी इथे डाटा सेव्ह करतो. ठीक आहे. 14, 15, 16, 17, 18, ठीक आहे, 19, ठीक आहे, 20. ओके. आता हा माझा 10 मेमरी लोकेशन सेव्ह झाले. आता मी आपल्या एक्सप्लेशनसाठी फॉर एक्झाम्पल इथं एक दुसरं टाईप करून देतो, फॉर एक्झाम्पल 50. ठीक आहे. आता ही जी मेमरी लोकेशन आहे 50, ही बेसिकली वेगळी मेमरी लोकेशन आहे. आपला जो डाटा कॉपी होणार 10 पासून 20 पर्यंतच कॉपी होणार, हा 50 आपल्याला कॉपी नाही होणार. ठीक आहे. हे आपण चेक करू शकतो. हा आपला डाटा एंटर केला, त्याच्यानंतर हा जो लॉकचं बटन आहे आपल्याला प्रेस करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कोड रन करणार. हा रनचं इथं बटन आहे, हे रनचं बटन मी क्लिक केलं. त्याच्यानंतर आपण काय करणार, हे ओपन करायचं. त्याच्यानंतर आपण आपला हा जो डाटा आहे, आता 20H मधला डाटा तर ॲज इट इज आहे. ठीक आहे. आपण इथं 40H क्लिक करू. ठीक आहे. 40H वरती बघितला आपला हा जो डाटा आहे 10 पासून 19 पर्यंत हा कॉपी झाला. बेसिकली 20 आणि 50 इथं कॉपी नाही झाला. आता 20 आणि 50 कॉपी का नाही झालं, कारण की आपण हा जो लूप आहे. ठीक आहे. सो माझ्याकडून मिस्टेक झाली. बेसिकली 20 पण कॉपी नाही होणार, कारण की ही जी मेमरी लोकेशन ही पण वेगळी आहे. हे बघा मी काउंट करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 मेमरी लोकेशन, म्हणजे 19 पर्यंतचा डाटा कॉपी झालाय. 20 आणि 50 पर्यंत हा जो डाटा आहे हा कॉपी नाही झाला. ठीक आहे. तर असं आपण डाटा कॉपी करू शकतो. हा जो केस आहे हा नॉन ओव्हरलॅपिंगचा केस आहे. आता ओव्हरलॅपिंगचा केस कसं करणार, ठीक आहे, याला मी एक्सप्लेन करतो. याला मी थोडंसं मोठं करून एक्सप्लेन करतो. आता आपल्याला काय करायचं आहे, हे ॲज इट इज आहे, हे ॲज इट इज आहे. आपल्याला करेक्शन्स असे याच्यामध्ये
आता आपल्याला काय करायचं, हा जो डाटा होता आपण पहिले 40 लोकेशनवर कॉपी करत होतो, ठीक आहे. आपल्याला इथून आता 25 पासून कॉपी करायचं, ठीक आहे. आणि आता 25 पासून जर आपण 10 लोकेशन्स पुढे जर मोजल्या तर हा किती येतात माहिती आहे का? तर जर आपण मोजतो 25H, 26H, 27H, 28H, 29H, त्याच्यानंतर 1E येणार. आणि आपण जर मोजलं तर हे 2E पर्यंत येतं, ठीक आहे. त्या माझ्या 10 मेमरी लोकेशन येतात. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, 20H पासून डाटा कॉपी करायचा आहे 25H पर्यंत, ठीक आहे. तर प्रॉब्लेम काय होतो जेव्हा आपण 20H पासून कॉपी करतोय, जसं मी ड्रॉ करतो, तर जोपर्यंत आपण इथं 25H पर्यंत येऊ, ठीक आहे. इथं मी 25H पर्यंत आलो, ठीक आहे. आता हा इथं जो 25H मध्ये जो डाटा येणार आहे, हा जो 2 इथं कॉपी होतोय, ठीक आहे. हा इथं 2 येऊन जाणार, बरोबर. तर इथं जो जुनावाला डाटा होता, तो आपली ओरिजिनल 25H मधला जो डाटा होता, हा ओव्हरराईट होऊन जातो, ठीक आहे. तर आपल्याला हा जो केस आहे याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होतंय, म्हणजे 20H मधला डाटा इथं कॉपी होतो 25H पर्यंत, ठीक आहे. आता हा 25H वरती 2 आला, ठीक आहे. पण आता फॉर एक्झाम्पल जुनी इथं जी जुनी लोकेशन होती 25, इथं समजा माझा 10 असतं, तर हा 10 माझा ओव्हरराईट झाला 2 ना, ठीक आहे. तर हा माझा जुना डाटा जो हा 10 आहे हा लॉस झाला. याच्यासाठी आपण काय करू शकतो, हा जो डाटा आहे ओव्हरलॅपिंग कंडिशनमध्ये ही आपला जो सेकंड पार्ट आहे, आपण काय करणार, डाटा रिव्हर्स कॉपी करणार, ठीक आहे. जर आपण रिव्हर्स कॉपी करतोय तर आपल्याला काय करायला लागेल, 29H पासून आपण कॉपी करणार आणि 2E पासून आपण कॉपी करणार. याला होईन काय, की जो आपला जो ओव्हरराईट होत होता डाटा, जो आपल्या मेमरी जो ओरिजिनल डाटा लॉस होत होता, हा लॉस होणार नाही. कारण की जोपर्यंत जसं आपण 29 पासून 25H पर्यंत जातोय, हा डाटा ऑलरेडी कॉपी होऊन जाणार इथं 25H पासून इथपर्यंत, ठीक आहे. सॉरी, इथून 2E पासून इथपर्यंत. आणि जो आपण परत कॉपी करणार 25 पासून पुढं, तर हा डाटा आपला कॉपी होऊन जाणार, ठीक आहे. आपल्या याच्यामध्ये डाटा लॉसची प्रॉब्लेम नाही होणार. आता याच्यामध्ये आपल्या कोडमध्ये चेंजेस काय करायला लागणार, R2 मध्ये आपण जो कोड आहे, जो 10 वेळेस रन करणार आहे, जो आपला लूप आहे, तो तर सेम राहणार. नवीन जो पॉइंटर आहे 29H पासून पॉइंटर आहे, 2E पासून पॉइंटर आहे, ठीक आहे. लेबल आपला ॲज इट इज, मूव्ह ॲज इट इज. त्याच्यानंतर आपण पहिले इन्क्रीमेंट करत होतो. आता आपण इन्क्रीमेंट काय करतो, आपण पॉइंटर खालून वरून खाली घेतो, म्हणून आपण इन्क्रीमेंट करत होतो. आता आपल्याला पॉइंटर काय करायचं आहे, खालून वर घ्यायचं, तर आपण पॉइंटर डिक्रीमेंट करणार. म्हणजे पहिले पॉइंटर 29H वर होता, मग 20H वर येणार, मग 28H वर येणार, मग 27H वर येणार, आणि मग असा 20H पर्यंत येणार. आपला डाटा 10 वेळेस कॉपी होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर सेम टू सेम DJNZ R2 लेबल, म्हणजे आपली जम्प स्टेटमेंट आहे, इथं जम्प होणार, की आपल्याला 10 वेळेस लूप रन करायचं आहे, ठीक आहे. सेम टू सेम हा पण मी आता कोड पेस्ट करतो आणि करून दाखवतो, ठीक आहे. मी डिबग सेशन मधून बाहेर आलोय आणि जो माझा नवीन कोड आहे, ठीक आहे, हा मी पेस्ट केला इथं. या कोडचे पण या कोडचे पण सेम टू सेम एक्सप्लेनेशन मी इथे दिलेलं आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करणार, एक्सप्लेन आता परत करत नाही, कारण की मी ऑलरेडी केलं. याला सेव्ह करायचं, ठीक आहे. याला बिल्ड करायचं. याला बिल्ड केल्यानंतर आपल्याला एरर 0 आणि वॉर्निंग 0 येतं. आता मी काय करणार, परत डिबग सेक्शनमध्ये जाणार. डिबग सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं, सेम टू सेम जसं ते आपण आधी केलं होतं, मेमरी लोकेशन इथे करायचं ते आपल्याला बघायचे. आता मी इथं 40H बघतो, 40H आपला पहिल्यासारखं 0 झालं आहे, ठीक आहे. 20H मध्ये जायचं. आता मला डाटा कॉपी करायचा 20H पासून 25H पर्यंत. आता मी इथं डाटा टाकतो, ठीक आहे. समजा मी इथं टाकलं 1, इथं टाकतो 2, पटापट डाटा मी टाकतो इथे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, ठीक आहे. तर हे माझे 10, 9 आणि 10, ठीक आहे. तर हा माझा 10 मेमरी लोकेशनचा डाटा झाला. आता हा जो डाटा आहे 20H पासून 25H पर्यंत कॉपी होणार, ठीक आहे. याला मी लॉक करेन. लॉक केल्यानंतर पहिले तर मी दाखवतो, लॉक करायच्या आधी बेसिकली कोड रन करायच्या आधी 25H वरती काय आहे, ठीक आहे. 25H वरती आपण बघू शकतो 6 पासून 10 पर्यंत आहे, ठीक आहे. आता बघायचं आपल्याला की कोड रन केल्यानंतर काय येतं, ठीक आहे. तर मी आता कोड रन करणार. कोड रन केला, ठीक आहे. कोड रन झाला. त्याच्यानंतर आता मी परत हे लॉक ओपन केल्यानंतर आता आपण बघू शकतो 1, 2, 3, 4, 5 नंतर आता हा डाटा परत रिपीट होतोय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, ठीक आहे. तर आपला जो डाटा आहे 20H पासून 25H पर्यंत कॉपी झाला. 25H मी इथे टाकलं, 1 पासून 10 पर्यंत आपल्या इथे डाटा दिसतोय. हा बेसिकली आपला ओव्हरलॅपिंग वाली कंडिशन आहे. तर हा आपला एक्सपेरिमेंट नंबर 1 जो आहे हा कम्प्लिटली डन आहे. आता राईटअपमध्ये आपण काही काही चेंजेस केले, जसे की आता राईटअपमध्ये आपण काय काय लिहिले ते मी सांगतो. आपले जे अल्गोरिदम आहे, हे बघा, आपण काय केलंय, एक पॉइंटर असाइन केलंय, फर्स्ट पॉइंटर सोर्स मेमरी 20H ला, ठीक आहे.
त्याच्यानंतर सेकंड पॉइंटर जो आपला डेस्टिनेशन मेमरी आहे 40H ला असाइन केलाय आणि आपण जो आपला अल्गोरिदम आहे ते लिहिलेला आहे. ठीक आहे. आपण काय करतोय, पॉइंटर इन्क्रीमेंट करतोय, डाटा कॉपी करतोय. त्याच्यानंतर ओव्हरलॅपिंग मध्ये आपण काय करणार आहे, आय रेंज म्हणजे 0 to 9 आपला जो आपण कोड रन करतोय त्याच्या फॉर लूप सारखं आहे. ठीक आहे. आपण जो पहिला पॉइंटर आहे हा 29H वर असाइन करतोय सोर्स मेमरी म्हणजे जिथून आपला डाटा कॉपी करायचा आहे, आणि 2EH जिथं आपला डाटा कॉपी करायचा आहे. ठीक आहे. पॉइंटर मेमरी डेस्टिनेशन मेमरी. डेस्टिनेशन मेमरी नंतर आपण जो आपला जो पॉइंटर आहे हा डिक्रीमेंट करतोय 10 वेळेस आणि त्याच्यानंतर आपण डाटा कॉपी करतोय. ठीक आहे. आता आपण जो राईटअप आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, स्क्रीनशॉट्स कसे घ्यायचे. ठीक आहे. सगळ्यात पहिले 20H चा स्क्रीनशॉट घ्यायचा कोड रन करायच्या आधी. त्याच्यानंतर 40H चा स्क्रीनशॉट घ्यायचा कोड रन करायच्या नंतर. ठीक आहे. जो आपला पहिला केस आहे त्याच्यासाठी. नंतर सेकंड वाला केस, याच्यामध्ये आपल्याला स्क्रीनशॉट कसा घ्यायचा आहे, सगळ्यात पहिले 20H चा स्क्रीनशॉट घ्यायचा. इथं 1 पासून 10 पर्यंत डाटामध्ये दिसतोय. त्याच्यानंतर कोड रन करायचा आणि 25 पासून 2E पर्यंतचा स्क्रीनशॉट घ्यायचा. ठीक आहे. हे आपल्याला 4 असे स्क्रीनशॉट घ्यायला लागणार आहे आणि कोड आपण टाईप केला नाही केला तरी चालतं, फक्त कोड जो आहे तो आपल्या स्क्रीनशॉटमध्ये क्लिअर दिसला पाहिजे. तर हे आपलं राईटअप असं आहे. आपल्याला जे एक्सपेरिमेंट आहे आपला कम्प्लीट झालेला आहे.